सध्या नाशिक जिल्हा अशोक वेगवेगळ्या प्रकरणाच्या धक्क्यातून सावरत असताना नाशिकमधल्या एका मल्टीनॅशनल कॉर्पोरेट कंपनीमध्ये असणारा जो धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे, त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रानं आश्चर्य व्यक्त केले। म्हणजे धर्मांतर किंवा लग्न करून लव जिहाद या गोष्टी आपल्या आजूबाजूला परिवारामध्ये समाजामध्ये होत असतात, मात्र जिथं लोक आपली स्वप्न पूर्ण करतात अशा कॉर्पोरेटमध्ये पैसे कमवण्यासाठी येतात, अशा ठिकाणी जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। अशात नाशिकमध्ये जो प्रकार झाला त्या मल्टीनॅशनल कंपनीला लवकरच ताळा लागणार आहे अशी चर्चा आहे। मग खरंच असं होऊ शकतं का? हे शक्य आहे का? काय काय गोष्टी आता समोर आल्यात? या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, चला जाणून घेऊयात। नाशिकमधल्या एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत काम करणारी एक तरुणी, सगळं काही नॉर्मल चालू होतं, जीन्स टॉप घालणारी, लिपस्टिक वापरणारी, मोकळेपणाने वावरणारी ती मुलगी अचानक बदलायला लागली। तिने पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली, लिपस्टिक वापरणं बंद केलं, जेवण बंद केलं, रोजे ठेवू लागली। तिचं वागणं पूर्णपणे बदललं। घरच्यांच्या लक्षात आलं नेमकं काय झालंय। त्यांनी विचारपूस केली। सुरुवातीला काही बोलत नव्हती, पण संशय वाढत गेला। अखेर जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं आणि शेवटी तिला घरच्यांनी पोलीस ठाण्याला नेऊन तक्रार करायला सांगितले, जिथं सगळं सत्य समोर आलं। त्या तरुणीने सांगितलं की नोकरीच्या ठिकाणी तिच्यावर दबाव टाकला जात होता, वेगवेगळ्या प्रकारे तिला प्रभावित केलं जात होतं आणि हे फक्त तिच्याबरोबर नाही तर आणखी अनेक मुलींसोबत होत असल्याचं कळलं। पोलिसांना लगेच लक्षात आलं की हे प्रकरण साधं नाही आहे आणि सहजासहजी कोणतीही महिला कर्मचारी या गोष्टींसाठी तयार होणार नाही। मग यामागं प्लॅनिंग करण्यात आली। पोलिसांनी एक ट्रॅप रचला, एक अशी चाल ज्यातून सगळं सत्य बाहेर येणार होतं। आणि नाशिकच्या या कंपनीचं प्रकरण फक्त काही लोकांनी दिलेल्या जबाबांवर उभं नाही आहे, तर यामागचं खरं काय आहे हे शोधण्यासाठी पोलिसांनी 42 दिवसांची गुप्त मोहीम राबवली होती। टाइम्स नाऊ नवभारतच्या रिपोर्टनुसार नाशिक पोलिसांच्या 7 महिला पोलिसांनी थेट कंपनीत जॉईन होऊन आतून सगळं पाहिले। म्हणजे जवळपास 1.5 महिन्यात त्या कर्मचारी बनून ऑफिसमध्ये फिरत होत्या, काय काम सुरू आहे हे शांतपणे समजून घेत होत्या। शेवटी तिथल्या महिलांना विश्वासात घेतलं, पुरुषांनाही विश्वासात घेतलं आणि 10 जण अर्थात 9 महिलांनी 1 पुरुष यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली। त्यानंतर पोलिसांनी ऑपरेशन रेड सुरू केलं आणि 7 महिला पोलिसांनी प्लॅन करून 42 दिवसात जे काही केलं त्या गोष्टी पाहत होत्या। कोण कुणाशी कसं बोलतोय, कसा प्रभाव टाकतोय, काय चाललंय हे समजू लागल्याने एक दिवस योग्य वेळ साधून कारवाई करण्यात आली। तसेच एका मीटिंग दरम्यान आरोपी महिलांशी गैरवर्तन करताना तिथले काही लोक पकडले गेले। आता पोलीस यापेक्षा जास्त 40 पेक्षा जास्त CCTV फुटेज तपासत आहेत, अजून पुरावे मिळण्यासाठी, या प्रकरणात दोषी असणाऱ्या लोकांना शिक्षा होण्यासाठी। या प्रकरणात आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार आणि दानिश शेख या 6 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणात हे आरोपी सामान्य कर्मचारी नाही आहेत, तर ते एकतर हेड होते, विभाग प्रमुख होते किंवा काही महत्त्वाच्या पदांवर काम करत होते। म्हणजे संस्थेतील आपला अधिकार आणि पदाचा वापर करून हा सगळा धर्मांतराचा प्रकार केला जात होता। कोणत्या मुलीला टार्गेट करायचं, तिच्याशी कसं बोलायचं, तिला कसं प्रभावित करायचं यासाठी रणनीती आखली जात होती। एवढंच नाही तर यासाठी स्वतंत्र असे टास्क किंवा ग्रुप देखील तयार करण्यात आले होते आणि या सगळ्या प्रक्रियेत या मुलींची आधी माहिती काढली जायची, तिचं कुटुंब, तिची परिस्थिती, तिची कमकुवत बाजू आणि मग तिच्याशी संपर्क साधला जायचा। सगळं आधीपासून प्लॅन केलं जात होतं। याचा पुढचा टप्पा सुरू व्हायचा तो ऑफिसमध्ये। ऑफिसमधून लवकर घरी जाण्याची मुभा दिली जायची, पगारवाढीचं आमिष दाखवलं जायचं, मग प्रवासासाठी बाहेर घेऊन जायचं आणि मग संस्थेशी संबंधित व्यक्तीशी त्या मुलीला कसं तरी जोडून ठेवलं जायचं। हळूहळू तिच्यावर भावनिक दबाव तयार केला जायचा, इतका दबाव तयार केला जायचा की तिला नाही म्हणणं कठीण व्हायचं। काही प्रकरणामध्ये तर ब्रेन वॉशिंगसाठी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आले होते। वेगवेगळ्या धर्माशी संबंधित वेगवेगळ्या धर्माचं श्रेष्ठत्व दाखवणारे व्हिडिओ त्या मुलींना दाखवले जायचे। त्यामुळे त्या मुलींच्या मनात श्रद्धा निर्माण व्हायची किंवा श्रद्धा निर्माण करणे, आपली जी संस्कृती आहे म्हणजे ज्या मुलींची ती संस्कृती आहे त्याबद्दल भीती निर्माण करायचं आणि आपल्याला हवा असणाऱ्या धर्माबद्दल श्रद्धा निर्माण करायची, या पद्धतीनं हे सगळं ऑपरेशन चालवलं जात होतं। या सगळ्यामागं एक महिला मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे आणि हे सगळे गुन्हे नोंद होण्यापूर्वीच संशयित जी महिला होती निदा खान ही सावध झाली आणि ती पसार झाली आहे। मूळ नाशिकची असलेली निदा खान हिनं काही महिन्यांपूर्वी मुंबईत आपली बदली करून घेतली आहे। सध्या ही महिला एका दाट लोकवस्तीच्या भागात मुंबईत राहते असा संशय आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर लगेचच SIT स्थापन करण्यात आली आहे। SITची 2 पथकं या महिलेच्या मागावर आहेत। संशयित निदा हिनेच कंपनीतील इतर धर्मातील तरुणींसोबत ओळख प्रस्थापित
प्रस्थापित करून संशयितांना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचा SITला संशय आहे। तिच्यासोबत आणखी एक तरुणी या गटात होती, मात्र संशयितांचा अतिरेक वाढल्याने तिनं काढता पाय घेत नाशिकहून इतर शहरात बदली केल्याचं सांगण्यात येते। आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना या मल्टीनॅशनल कंपनीची ही शाखा ती बंद होणार की काय अशी चर्चा सुरू झाली। मात्र कंपनीकडून असं कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण किंवा पोलिसांकडून SIT ब्रँचकडून असं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे की ही शाखा बंद होऊ शकते। मात्र या सगळ्या प्रकरणावर कंपनीच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि स्पष्ट सांगितलं आहे की कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळाला किंवा बळजबरीला अजिबात सहन केलं जात नाही, म्हणजे झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला आणि त्यांच्या कल्याणाला कंपनी नेहमीच प्राधान्य देते असंही नमूद केले। नाशिकमधला हा प्रकार समजताच कंपनीनं पावलं उचलली। ज्या कर्मचाऱ्यांवर संशय त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत सस्पेंड करण्यात आलं आहे, तसेच पोलिसांनी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केलं जाईल असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे कंपनी तर बंद होणार नाही, मात्र तपास सुरू झाणार आहे। या तपासातून अजून काय काय बाहेर होतंय यावर पुढची कारवाई ठरणार आहे।